श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। तुकाराम महाराज की जय। नाथ महाराज की जय। 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुं तन्नमामि। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपां दयाच्या संगतीने विराग झाला मनोदरिता गर्भास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्री गुरुपादुकाला विसरू कसा मी श्री गुरुपादुकाला आता माझ्या भावा अंतराल नको देवा आले ते भागा करीतसे तुझेच नाम गोड माझे मना आई राखावे बांधून आले भागा ते करीत तुझेच नाम उच्चारित कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धे अनवर्तन आनंदे वर्षिते विषय व्याली मिठी इथल्या नुटी टाकी ते तुझ्या गुरुकृपा दृष्टी निर्विष्य होय तरी कवणा ते तापू पोळी कैशनी शोक झाली तरी प्रसाद एक कल्लोली पुरे सिद्धी षष्टी प्राप्त प्रसंगी प्राप्त काल चंपा षष्टीच्या निमित्ताने चाललेला हा ज्ञानयज्ञ आणि या ज्ञानयज्ञामध्ये आजची सेवा माझ्याकडे दिलेले आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे चिंतामण दादा यांनी ही सेवा माझ्याकडे सोपवली। वास्तविक सेवेकी सांगितले काम तेथे होतूपणा कामा नये। सेवा सांगितली म्हणजे आपल्याला ती करावंच लागते। असो या मोठ्या गावामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण चंद्रकांत गुल्या म्हात्रे हरिभक्तपरायण चिंतामण होईल जितू हरिभक्तपरायण जितेंद्र गायकवाड यांच्या सहकार्याने चाललेला हा ज्ञानयज्ञ आणि ह्या ज्ञानयज्ञाची पहिल्या दिवसाची सेवा माझ्याकडं दिलेली आहे। माऊली महावैष्णव ज्ञानोबराय तुम्हा मला वर्णन करून सांगतात श्री गुरुचं। श्री गुरु कसे काय आणि कसे असतात याचं वर्णन करून सांगतात। माऊली ज्ञानोबराय वर्णन करतात जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अन्वर्तन आनंदे वर्षेत। श्री गुरूंची उपमा करतात ते मराठीमध्ये काय सांगतात हे सद्गुरु माऊली तुझा जय जयकार असो तू कशी आहे तर निर्मल उदार निरंतर आनंदाचा वर्षाव करणारा असा प्रसिद्ध आहे। बघा काय सांगतात
म्हणून गुरुगीतेमध्ये सांगितलेले आहे, गुरु साक्षात परब्रह्म. आता किती जणांना वाटतं गुरु साक्षात परब्रह्म आहे तो? आपल्याला तो वाटणार आहे. हा आपल्याला चांगला मेवा मिळालेला आहे, त्याच्याबद्दल वादच नाही. माऊली ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला वर्णन करून सांगतात, तुरी गुरुचा उपमान तो दुरुक्ती करून सांगितलेले. जय जय व शुद्धे, उदार प्रसिद्धी. तू उदार आहे, प्रसिद्ध आहे, अनवर्तन आहे आणि आनंद स्वरूपात आहे. बघा श्रीगुरूची उपमा कोणत्या पद्धतीने करतात. वास्तविक वर्णन करून सांगतात, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम ही काया. माणसाचा जन्म तुम्हाला मिळालेला नाही, काया उत्तम आहे, पण काया मिळाली म्हणून तो फुकट घालू नये. आणि फुकट जर गेली तर 184 योनीमध्ये फिरावं लागेल. आपल्याला फिरायचं असेल 184 योनीमध्ये तर आपण ते कार्य करा. कोणतं? कोणाचंच ऐकायचं नाही. नाही संतांचं ऐकायचं नाही, देवाचं ऐकायचं नाही, मोठ्याचं ऐकायचं. 184 योनीमध्ये फिरायचं असेल तर, आणि ते जर चुकवायचं असेल तर साधू संतांना शरण जाऊन त्यांच्याकडनं असणारा अनमोल ज्ञान, आनंद स्वरूपाचा ज्ञान, उदारतेचा ज्ञान आणि शुद्धतेचा ज्ञान ते तुम्हाला आम्हाला प्राप्त करून देत असतात. बघा माऊलींचं काय विशेष वर्णन करावं. आपण ह्या मुखातून माऊलींचं वर्णन करू शकणार नाही, एवढे माऊलींचं तुमच्या आमच्यावरती उपकार आहे. संस्कृत भाषेवरती माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी टीका केलेली आणि बऱ्याचशा जणांना तो घोळ निर्माण झाला. जरा अरे प्राकृत कशी काय, प्राकृत कशी काय, प्राकृत कशी काय. नाथ महाराजांनी सांगितलं संस्कृत भाषा देव केली आणि प्राकृत काही चोरापासून झाली, दोन्ही एकच हो. बघा ना काय सांगतात. उत्कृष्ट वर्णन नाथ महाराजांना केलं. संस्कृत भाषा पण देवानीच केली आणि प्राकृत भाषा सुद्धा देवानीच केली. कोण देव? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. सखा आहे तो, आपला आहे ज्ञानोबा माऊली. म्हणून त्यांच्या आई वडिलांनी नावच त्या पद्धतीने ठेवलेले, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. पहिल्या सर्व गोष्टीमधून निवृत्त व्हा. काय विशेष वर्णन आहे हो. पहिल्या सर्व गोष्टीमध्ये निवृत्त व्हा. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार, माझं माझं याच्यापासून निवृत्त व्हायचं. आणि याच्यापासून ज्या वेळेला निवृत्त झालं तर मग आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि एकदा ज्ञान प्राप्त झालं तर सर्व गोष्टी आपल्याला सोप्या जातात. आणि सर्व गोष्टी सोप्या झाल्या मग आपल्याला मुक्ती प्राप्त होत. बघा काय त्या आईचं काय वर्णन सांगावं. शेवटी धर्म कार्यासाठी त्यांचं बली द्यायला लागलं. आई साहेबांना रुक्मिणी माता आणि विठ्ठल पंतांना. कशासाठी? हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आणि हे ज्ञान तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी हट्टास केले. त्यांना समाजात घेत नव्हते. माऊली ज्ञानोबरायांना समाजात घेत नव्हते, त्यांची मुंज करत नव्हते. कोणी केलंय? त्यांच्याच घरच्या लोकांनी केलेलं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभूराजा यांना पकडण्याचं कोणी काम केलं? त्यांच्याच लोकांनी काम केलं. इथे सांगतात आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन आपली आपल्याला सोडवणूक करून घ्यायची. कोणाच्या मार्फत? जय 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 शुद्धतेने. आणि जे उदार आहेत आणि प्रसिद्धी आहेत त्यांच्याकडनं घ्या. उदार असतील पण प्रसिद्धी नसेल, उदार पण असतील, प्रसिद्धी असतील पण शुद्धत्वाला नसेल, आणि हे सर्व गोष्टी असेल तो महात्मा आहे.
म्हणून त्यांना म्हटले साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगे. निरुक्ती करून सांगितले तुकोबारायांनी. असे महात्मे आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेले. आणि येऊन त्यांनी काय केलं हो? तुकोबारायांची जहांगिरी त्यावेळेला 65 लाखाची होती दादा. आणि आता किती झाले ते सांगता येत नाही. 65 लाखाची जहांगिरी त्यांनी सहजपणे सोडून दिली. आम्ही सोडू का कोणा जाऊन? नाही सोडलं. म्हणून ते नावारूपाला आले. नावारूपा आले तुका म्हणे सोपे झाले. हे सर्व नावारूपाला आल्यानंतर सर्व गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा तुम्हाला मला वर्णन करून सांगतात. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्यात. आयुष्याचा नाश करू नका. सकलांच्या पाया माझे दंडवत. आपलाले चित्त शुद्ध करा. माऊली आपला चित्त शुद्ध करून घ्या. आणि चित्त शुद्ध करण्याचं साधन नामस्मरण आहे. आणि ते नामस्मरण माऊली ज्ञानोबारायांनी तुम्हाला आम्हाला समजण्यासाठी ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन केलं. अमृत अनुभव मध्ये प्रगट केलं. नवे नवे वृत्ती प्रभाकर हा ग्रंथ माऊली ज्ञानोबारायांचा त्याच्यात प्रगट केलं. आणि हे समजणार नाही म्हणून हरिपाठामध्ये प्रगट केलं. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत पुसरी विरला जाणे. बघा, एका नामाच्या मुळे सर्व गोष्टी होतात. आणि माऊली ते सांगतात नामाशी विनमुख तो नर. आता तुम्हीच बोला. नामाशी विनमुख तो नर पापिया, हरिविन दापया नको. जर त्याला जर जप नाम असेल अनादिकालाचा, तो जर माहिती नसेल तर त्याच्यासारखा तोच आहे म्हणून सांगतो. इथे तुकोबाराय सांगतात क्षणोक्षणी हाची करावा विचार, करावया पार हव शिंदू. क्षणाक्षणाला सांगितलेलं. त्यावेळेला कुठं घड्याळाचा शोध होता? त्यावेळेला घड्याळाचा शोध होता का? 350 वर्षापूर्वी नव्हता. पण हे सर्व त्याच्यामुळे घडत आलेलं आहे. हे विज्ञान माऊली ज्ञानोबारायांच्या अभंगावरती, ज्ञानेश्वरीच्या अभंगावरती, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, तुकोबारायांच्या अभंगातून हे विज्ञान त्यांनी प्रगट केले. आणि कशाच्या मुळे? कृष्णांजन एक वेळा डोळा घातली आढळ, तिमिर भ्रांती गेले पडल. बघा, श्री गुरु निवृत्तीनाथ सोज्वल. माझ्या डोळ्यावरती भ्रांती निर्माण झालेली होती. माऊली ज्ञानोबाराय तुम्हाला आम्हाला वर्णन करून सांगतो. कुठली भ्रांती होती? मी कोणीतरी आहे आणि देव कोणीतरी होता. नाम कोणीतरी आहे आणि मी कोणीतरी होती. ही भ्रांती होती. माऊलीने तेही समज आपली दूर केली. भ्रांतीपासून हिरतले, गुरु वाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपी घातलं हरवूया. आपल्याला आत्मस्वरूपामध्ये ठेवलं, बाकीच्या सर्व गोष्टीमधून काढून घेतलं. सुरुवातीला आबा महाराज यायचे ना आमच्या घरी, तेव्हा आमच्या आईला बोलायचा, ब तू इरी ओढतस मग काय करू मला? व तू इरी ओढू नको, तू देवाचं नाव घे. आणि देवाचं नामस्मरण तू घेशील ना, त्यावेळेला तुला हे लोकातून सुटका होईल. पण जुनी माणसं लवकर ऐकत नाही, लवकर नाही ऐकत. तुमचं काहीतरी वेगळं आहे म्हणून सांगतात. आपलं वेगळं नाही. आपलं ज्ञानोबारायांचं, तुकोबारायांचं, नाथ महाराजांचं, हवे सकाळ संतांचं आहे. चांगदेव महाराजांना हेच समजलं होतं हे कोणतरी आहे. मेलेली माणसं त्यांच्याकडे आणून टाकायची. ते समाधीत असताना 6-6 महिन्याची समाधी लावायची. मी माझ्यापासून खरंच सांगतो, आपण चिंतनाला, नामस्मरणाला किती वेळ बसतो माझ्यापासून, हा बाकीच्यांदा सोडून.
5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास होतं, वेळ मिळत नाही. देवाचं नाव घ्यायला जर वेळ मिळत नसेल ते जन्म येऊन काय केलं किंवा मुद्दलची गमावली. आपण जन्माला येऊन सर्व गोष्टी फुकट आहे म्हणून सांगितले. पण साधू संत सांगतात जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम ही काय. माणसाची ही काया उत्तम आहे आणि ही काया आपल्याला कशासाठी दिलेली आहे तर देवाचं नामस्मरण करण्यासाठी, देवाचं चिंतन करण्यासाठी दिली, देवाची उपासना करण्यासाठी दिलेली आहे. आणि हे जर आपल्या जवळ जमत नसेल तर बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेल्यानंतर मला ते नको सांगू, बाकी दुसरा सगळा सांग ते नको सांगू बाकी दुसरा. तर मग नक्की सांगायचं काय. अरे हेच मेन गाव आहे आणि ह्या गावात जर आपण विसरलो तया थोर झाले आणि पसतील खाणी 184 योनीमध्ये तुम्हाला आम्हाला फिरावं लागेल. एक योनीमध्ये कोटी कोटी फेराय मग कधी चुकून माणसाचा वारा लागतो. आणि आपण जन्माला आलो ना देवाला आनंद झाला. माणसानं होतात, काकाला होता, मामाला होता, त्यांच्या घरात ताईला होतो, त्यांच्या बाबाला आनंद होतो. खरं देवाला जास्त आनंद झाला. पाहुनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, अधिकार ब्रह्मज्ञानाशी येणे देहाशी मत प्राप्ती. बघा हा देह मी जन्माला घातलाय ना तर माझी प्राप्ती होईल. याच्यामध्ये कधी होईल लक्षात लगेच होतो प्राप्ती. नाथ महाराज सांगतात ना, अप्राप्ती विषय विराजे ऐसे बहुत देखील योगी, परी प्राप्त सर्वांगी धन्य करू राय. जो प्राप्त नाही ना त्याची आपण प्राप्त करतो. बघा काय भाषा आहे त्यांची हो. अप्राप्त विषय विराजे ऐसे बहुत देखील योगी, परी प्राप्त सर्वांगी धन्य करू राय सांगितलेलं. प्राप्त विषय आपण प्राप्त नाही करत ना, अप्राप्त विषय आपण त्याच्या मागे लागलेलो. कोणाच्या मागे लागलेलो? देवाच्या मागे लागलो. देव कुठंतरी आहे, आपण कुठंतरी आहे, त्याच्या मागे लागलेलो. मग प्राप्त आहे त्याच्या मागे नाही आपण लागलो. मग काय प्राप्त आहे तर तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये जो देव आहे ना तो प्राप्त आहे. आपण खाल्लेला तो पचवतो, आपल्याला झोप व्यवस्थित येऊन देतो, सकाळी बरोबर उठवतो. कोण उठवतो आपल्याला? जर नाही उठवलं तर राम बोलो भाई नाही का. आमच्या आईला तेच सांगितलं आबाने, बर तू हे सगळा करतस खरा पण तुला जो प्राप्त आहे ना तो कर ना. आपली भाषा आहे ते बोलायची सहजपणे. आणि आमच्या आईने ते समजून घेतलं आणि लास्ट क्षणापर्यंत तिने गुरुदेव दत्तात्रयाचे चिंतन करायचे. लास्टच्या क्षणाला आम्ही जवळच होतो. कोजागिरी पौर्णिमेला 12 वाजता आमच्या आईने श्री गुरुदेव दत्त बोलून मान टाकली खाली. कशाच्या मुलं? कुली कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देव. त्यांच्या कुळामध्ये चांगली जन्माला आली आणि त्याने अनादी कालाचा नामस्मरण, अनादी कालाची जी परंपरा होती त्या परंपरेच्या योगाने ते स्वीकारले. राष्ट्रीय संत श्रीपाद बाबा आमच्या आईजवळ येऊन बसायचे आणि ते सांगायचे, आई तुम्ही ज्यांना जन्म दिलात ना ते फार भाग्यवंत, फार भाग्यवंत. गावात माणसं आहेत त्यांच्यापेक्षा भाग्यवंत. मी माझीच लाल नाही करत. खरं संत श्रीपाद बाबा येऊन बोलायचे, रामदास बाबा येऊन सांगायचे, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, देवाची उपासना करा, तुम्ही नक्की जिथून आले तिथे जाल. कोणाचं वाक्य होतं? श्रीपाद बाबांचं वाक्य. आईने समजलं आणि ते वाक्य आईने स्वीकारलं.
स्वीकारल्यानंतर मग बाबा नाचायचे. आमचा वरंडा आहे ना, त्या वरंडावर नाचायचे. आमचं बाकी आहेत आमच्या घरी येऊन बाबा राहिले. आणि मग त्यांना बाकीचे महात्मे मिळावे म्हणून गावात त्यांना न्यायला लावलं. आणि गावातून आपल्या ललित काठ्यावरती न्यायला लावलं. नोकर मानत नव्हते, पण आता मानलं त्यांनी. सगळं व्यवस्थित सांगितल्यानंतर कोणालाही मानावंच लागेल. तर ते तसे ते कट्टर होते ना. नाही ना, आम्ही गुरु केले ना, आम्ही गुरु केले दादा, आम्ही गुरु करणार नाही. आपल्या असताना आपण दुसऱ्याकडे काय जायचं. बाबा त्यांना सांगायचे, तुमची माल तुमच्या जवळच ठेवा, तुम्ही आहे तसेच ठेवा, फक्त संतांचा उपदेश ऐका. आणि बाबा सांगायचे आपल्याला, आम्हाला लाजच्या दिवशी जाण्याच्या अगोदर 8 दिवसाच्या अगोदर मी बाबू दादा आम्ही विभीषण महाराज तिथे गेलो आणि आम्हाला सांगायचे, भाऊ मला विसरा. बघा शब्द त्यांचे, मला विसरा, विसरले तरी चालाल, नामाला आणि आपल्या संप्रदायाला विसरू नका. आहे का कोणी असं आजपर्यंत? ते पहिले बोलतील बाकीचं विसरा, पण मला विसरू नका, मला विचारा. महात्मा होता. आणि त्या महात्म्याने येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कुठे काही, ते जय जय शुद्ध होते. ते उदारतेचे होते आणि ते प्रसिद्धी होते. आणि त्यांनी कोणाचाच गुणदोष बघितला नाही. गुणदोष जर बघितला असता आपल्यापर्यंत हे पोचलंच नसते. सुरुवातीला विरोध केला बऱ्याचशा जणांनी. जशी जशी आपली संगत सर्वांची मिळायला लागली, त्यावेळेला प्रमाणपाठ व्हायला लागली, त्यावेळेला बोलायला लागली. कोणी बोलायचे बंद झाले. नाहीतर गावात राहणं मुश्किल केलं. माल घातली तर सर्व वरची बटणं लावून राहायचो. पण जेव्हा अभ्यास करायला लागलो, अभ्यासामुळे गण पार्था मग ते ज्ञान, ज्ञानापासून ध्यान विषय तुझ्या, ते ध्यान लागायला पाहिजे. आणि एकदा ते ध्यान त्या चित्तामध्ये चैतन्यामध्ये ते ध्यान गेलं तर मग तिथे स्वरूप प्राप्ती व्हायची. स्वरूप लक्षणाचा विषय माऊली महाविष्णू ज्ञानोबरायांनी अमृतानुभव व्यवस्थित मांडलेला. आता आपल्याला तो अमृतानुभव इथे मांडायचा नाही. आपल्याला फक्त नाम रूप आणि देव याच्या पलीकडे काय. प्रवचनाचा अर्थ हाच आहे. प्रतिज्ञापूर्वक वचन देऊन सांगतो, आज जे सांगतो ते आपल्याला अनुभूतीला येते. काय अनुभूतीला येते? देवाचं नाव, देवाचं रूप, हे आपल्याला आज सुद्धा या क्षणाला अनुभूतीला येते. तुकोबाराय सांगला, तुका म्हणे येते न चाले तातडी प्राप्त काल घडी आल्यावर. लक्षाला घेतो तर त्याला पुण्य लागतं. पुण्य नसेल ना, कितीतरी लोक ऐकून सोडलेले आहेत, कितीतरी लोकांनी नाम घेऊन पण सोडलेलं आहे. आणि त्यानं बोलले ते पापी आहेत म्हणून, बाकीच्या कोणाला बोलले नाहीत. ते माऊली ज्ञानोबराय त्यानं बोललेले. हरिविन जन्म नरकाची पैदाना आणि यमाचा पावना. मग आपल्याला यमाकडे जायचंय का देवाकडे जायचं, ज्याच्यात आणि ठरवायचं. शेवटची पाली एक मनुष्य जन्म चुकल्या वर्म फेरापत. शेवटची पाली आपली माणसाच्या जन्माला येणं. याच्यात जर आपण चुकलो तर लक्ष 84 योनी फिरावं लागेल. नाही ना, मी करतो ना, बोलतो काय करतो. जो चिंतनाला बसतो, जो नामस्मरणाला बसतो, जो उपासनेला बसतो, त्याच्या चेहरा बघा. त्या चेहऱ्याचा आनंद आपल्याला मिळतो. त्याच्या चिंतनाला बसतो, जो नामस्मरणाला बसतो, जो उपासनेला बसतो. आणि जर का त्याचा चेहरा कोमटलेला वाटला तर आपण समजायचं योग काय चिंतनाला बसत नाही, फक्त याची वल्गना चालू आहे. आणि त्याला सांगितले उपजीवनी करण टाक.
नेने अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा त्याला करंटा बोललेले. आणि माऊली ज्ञानोबा सांगतात तीर्थ व्रती भाव धरी रे करुणा. बघा काय सांगितलं, तीर्थ व्रत भाव धरी रे करुणा. शांती दया पावना त्याला देव पावना करतो. मग आपल्याला देवाचं व्हायचं यमाचं व्हायचं ज्याची त्यांनी ठरवायचं. कारण आपण सर्वजण स्वतंत्र आहे. मला वाटतं खंडोबारायांनी जे नामस्मरण जपलं, प्रभू रामचंद्राने जे नामस्मरण जपलं, गोपाळ कृष्णाने जे नामस्मरण जपलं, गुरुदेव दत्तात्रयाने जे नामस्मरण जपलं, गणपती बाप्पाने जे नामस्मरण जपलं, ते नामस्मरण आज ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. ते ज्ञानेश्वरीमध्ये सांगून श्री गुरु त्या तुम्हाला आम्हाला सांगतात. म्हणून त्यांना बोलतात जय जय ओ शुद्धे. बघा काय शब्द आहेत, जय जय ओ शुद्धे उदार प्रसिद्धी अनवर्तानंदे वर्षित. ती शुद्धत्वाला आहे, आनंद आहे आणि सदा न कदा आहे. मग आपण त्याचा शोध घ्यायला पाहिजे का नको? शोध घ्यायला पाहिजे. मग शोधल्यानंतर लगेच आपल्याला मिळतं. त्या साधूंकडे जायला पाहिजे, त्या महात्म्याकडे जायला पाहिजे. आणि त्या महात्म्याकडे आपण गेलो तर नक्कीच आपल्याला तिथपर्यंत पोचवल्याटली राहणार नाही. आपण न काही घेताना सांगत असतो नाही का, देवाचं नामस्मरण घ्या ना काही घेताना सांगत असतो. लोक ते ऐकायला मागत नाहीत. आमचे डॉक्टर बसले, डॉक्टरने सांगितलं ना तू हे जर केलं ना तू 1 महिना राहणार नाही, लगेच घाबरतो. पैसे घेऊन केलं, डॉक्टरने पैसे घेणं केलं ना मग ते बरोबर आहे. आपण फुकट आहे, नाम फुकट चोकट, नाम घेता न लगे कष्ट. बघा कष्ट लागत नाही, सहज चालू आहे. ते नामस्मरण सहज चालू आहे. आणि त्याला नामस्मरण देण्यासाठी श्री गुरु उदार पाहिजेत, ते ब्रह्मनिष्ठ असायला पाहिजेत, ते दयाळू असायला पाहिजेत, ते क्षत्रिय असायला पाहिजेत. आणि ज्या वेळेला त्या ब्रह्मनिष्ठ दयाळू आणि क्षत्रिय आहेत त्याने ते नामस्मरण जर दिलं आणि त्याची ती प्रेम अवस्था झाली मग बरोबर आहे ना. प्रेम अवस्था नाही झाली तर चित्त साकाटले आतू घेता वाचा पांगुळली जेतीच्या तेथे आपात पा कंचुकित रोमांच आले. अंगावर घाम फुटला पाहिजे, कंठ सद्गतीत झाला पाहिजे. आणि हे जर नाही झालं तर दुसरं येईल, काल बांधून नाही येईल. दुसऱ्याला येण्यापेक्षा आपल्या जवळ अजून आपण आहे, किती वर्ष बाकी आहे सांगता येणार नाही. मग ते संपण्याच्या अगोदर जर आपण केलं तर तरले तरतील हा भरोसा. बघा काय सांगितलेलं आहे, नामधारकाचा ठसा. नामधारकाचा ठसा आहे, ते तरले तरतील आणि याच्या पुढे तरून जातील म्हणून सांगितलेलं आहे. आणि हे करण्यासाठी सर्व साधन सांगितलेले आहे. कोणतं साधन सांगितलेलं आहे? साधनांचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची. तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जो स्फुरण पावतो त्याला धरून ठेवायचा. सर्व साधन संतांनी त्यालाच धरला. धनाबाईने धरला, धरीला पंढरीचा चोर, गला बांधून या दोर, हृदयी बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. पांडुरंग परमात्म्याला आतमध्ये कोंडलेला आहे ते. आणि तुम्हाला आम्हाला आतमध्ये कोंडायला सांगितलं. ते बला विचारतो, ब राग कुठून येतो आपल्याला? आतून येतो का बाहेरून येतो? आता समजा मी तुम्हाला काहीतरी बोलणार नाही, बोललो, राग कुठून येईल? आतूनच येईल नाही का? राग आतून येतो. जेवलो ते समजतं आतून, ढेकर आल्यानंतर. मग देवाचं नामस्मरण आतून घ्यायचं का बाहेरून घ्यायचं? बघा काय विषय साधू संतांचा. अर्जुनाला तेच सांगितलंय. अर्जुनाला बहुनाम जन्मानाम माते. बघा काय बोलतात,
ज्ञानवान मा प्रपंदते वासुदेव सर्व भीती स महात्मा स दुर्लभा. भरपूर कालानंतर तो महात्मा मला मिळतो. मग तुमचं आमचं भाग्य आहे का ना आपल्याला लवकर मिळालं तर. तुमचं आमचं फार भाग्य. त्याने आपल्यावरती उपकार केले उपकार सांगू मी काय. बाप न करी ऐशी माये धर्मे त्यांच्या देखील पाय. दिले अखंड अद्वैत ज्ञान गा. आपल्याला अखंड दिलं, अद्वैत दिलं. हे ज्ञान साधू संतांनी तुमच्या आमच्या घरी येऊन दिलेलं. काही त्यांना आपल्या गुरुचा पत्ता माहिती नाही. आपल्या घरी येऊन दिलं. आपलं किती भाग्य असेल. आम्ही दैवाचे दास श्रीपाद राय यांचे म्हणून सांगितले. आणि ते कसे होते? ते शुद्धत्वाने होते, उदार होते, प्रसिद्ध होते आणि अनवर्तन होते. बघा माऊलीची ओवी एक एक काय आहे. आणि त्याने तुम्हाला आम्हाला काय दिलं? विषय व्हॅलिडिटी. सेवका दिल्ली नुटी ताटी तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विश्य होय. काय दिलं आपल्याला संतांनी? विषय आपले संपूर्ण बात केले. आपला विषय नारायण स्वरूप केला. विषय तो त्यांचा झाला नारायण. ना आवडे जन धन माता पिता. आपल्याला आवडतं पण ते आपलं नसून ते त्याच आहे असं आपण समजलेलो आहोत. आणि विषयाची मिठी आपली काढून टाकलेली आहे. बंधनापासून उकळलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश मिठी दिली हो आपल्याला. आपलं बंधन तोडलेलं त्याने. उड्या बंद, जालिंदर बंद, या असे 6 बंध आपले तोडून टाकलेले आहेत. आणि ज्या वेळेला आपले तुटले त्यावेळेला आपली भाव प्रगट झालेला. आणि कुठलं झालं भाव प्रगट आलं? तर आपल्याला एकच त्यांनी सांगितलं, येणे सोशे मन झाले अवभारी परत माघारी येत नाही. पुन्हा जन्माला येणं नाही आणि मरणं नाही. यासाठी माणसाचा जन्म आहे. यासाठी सर्व आपल्याला श्रीगुरूंचं कृपा प्राप्त करून घ्यायची. ते शुद्धत्व आहेत, ते उदार आहेत, ते प्रसिद्ध आहेत, ते जय जय आहेत. आणि त्याने काय केलं? आपल्याला आपली विषयांची मिठी काढून टाकली. आणि ती विषयांची मिठी ज्या वेळेला काढली त्या वेळेला माझे मध कलो आले अवगुण. आपल्याला अवगुण समजले ना मग सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. आपण सर्व करू तर आपल्याला अवगुणच समजत नाही. आपलं तो बोलतो माझा अवगुणच नाही. आणि ज्या वेळेला आपले अवगुण निघून गेले त्या वेळेला तुकोबाराय बोलायला लागले, कोण पुण्य यांचा होईन सेवक. जिही द्वंद्वाधिक दुरावल ऐशे वर्म मद दावी नारायण अंतरीच्या खुना प्रगटून. मला असं काहीतरी खुना प्रगटून दाखवून तुकोबाराय बोलायला लागले. तुकोबारायाला झुरत राहिले. आणि शेवटी बाबाजी चैतन्य त्यांना रस्त्यात भेटले. संपडवले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणं ठेविला करा. डोक्यावरती हात ठेवलं त्याने. आणि मग ते बोलायला लागले, बाबाजी आपले सांगितले नाम. पहिले नाम सांगितलं आणि मग मंत्र दिला रामकृष्ण. आम्ही समजतो रामकृष्णच आम्हाला सांगितलेलं. अरे रामकृष्ण सांगितलेलं आहे ते बरोबर आहे, पण प्रभू रामचंद्र कोणतं नामस्मरण जपत होतं? भगवान श्रीकृष्ण कोणतं नामस्मरण जपत होते? याचा विषय आपल्याला समजला तर प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर 10,000 वर्षापूर्वी वाल्मिक ऋषीने ते सांगितले. मग ते कुठले नामस्मरण घेत होतो? आणि ते नामस्मरण आता सांगतो ना, हेच नामस्मरण ते जपत होते. त्याला अजपाजप म्हणतात. आईच्या गर्भामध्ये असताना आम्ही खाली डोकं वरती पाय हात जोडून त्या देवाला नवस करत होतो.
माझ्या ताईनं उत्कृष्ट काल ते वर्णन केलेलं आहे. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे झाले उगवणे, आठविन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवा अरे मला एकदा तरी सोडव ना याच्यातून, तुला मी नवस करतो, तुझे पाय मी कधीच सोडणार नाही. देवाला दया आली आणि देवाने आपल्याला बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्याबरोबर धरणी वायू लागता, स्मरण विसरे तत्वता, ओळखू लागे माता पिता, कोहम कोहम रडे. आणि देव तिथे समोर उभा असायचा आणि सांगतो तू मला नवस केलाय ना. त्याला आठवण देते, तू मला नवस केलाय ना, नवस पेटशील का. बोलतो मी कवा. अरे चांद न बदले, सूरज न बदले, न बदले आसमान, इतना बदल गया इंसान. आम्ही देवापासून लांब लांब सरत राहिलो. आणि जेव्हा लांब सरत राहतो ना, तेव्हा देव आपल्याला काहीतरी शिक्षा करत असतो. काही बोलतात ना, अरे आम्ही देवदेव करत नाही, तुम्ही देवदेव करता, आम्ही कसे एकदम व्यवस्थित आहोत आणि तुम्ही सतत देवदेव करता. तुम्ही का असे, तुमचे मागचे प्रारब्ध चांगले होते, तुमचे मागचे प्रारब्ध चांगले होते, आमचे मागचे प्रारब्ध बरोबर नव्हते. आम्हाला त्या भगवंतानी असं बनवलं की एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. आपला नाश करून टाकलेला त्यांनी. त्या 18 विश्व दारिद्र्य असणारे सुदामाचं प्रारब्ध भगवंतानी बदलून करून टाकलं आणि त्यांना यशस्वी अवदार्य दिलं. मग आपलं नाही होत का तसं? होणारच आहे. आपण त्या महात्म्याला शरण जायला पाहिजे. अनादी काळाचा तत्वज्ञान त्याच्याकडे आहे आणि ते दुसऱ्याला देऊ शकतील, यांना शरण जायला पाहिजे. आता बाकीचे ज्याच्या त्याच्या जवळ ठेवतात, दुसऱ्याला द्यायलाच मागत नाही. बरेचसे आम्ही बघितलेले आहेत. कधी कधी आपलं बोलणं झालं का बोलतो, तुम्ही का ना देत त्यांना, हे का आपल्या घरचं आहे का, हे का तुमचं आहे का. तुका म्हणे मद धाडिले निरोपा, मार्ग आहे सोपा सुखरूप. मला निरोप देण्यासाठी पाठवलेलं. हा मार्ग सोपा आणि सुखरूप आहे. येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. साधू संत ज्या मार्गाने गेले ना, त्या मार्गाने जर आपण जर गेलो, कोणत्याही प्रकारचा गुंता पडणार नाही. मग आपल्याला नक्की कोणत्या मार्गाने जायचं. आपण माणसाच्या जन्माला आलेलो आहोत. आपल्याला ऊर्ध्वगती इथूनही जाता येईल, नाधोगतीला सुद्धा जाता येईल. तुमच्या पाया पडतो. साधू संतांनी सांगितले, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाली बोला मुखी नाम. साधू संत सांगतात, हातामध्ये टाळी वाजवा, तुमच्या पाया पडतो, मुखाने देवाचं नामस्मरण करा, तुम्हाला मी तिथपर्यंत रस्ता दाखवणार आहे. आणि तो रस्ता योग्य त्या श्री गुरुच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. म्हणून ते सांगतात, आईशी यांची करता सेवा. काय सुख वाटेल जीवा. आपल्याला सुख पाहिजे ना, इतर लोकांची सेवा केली तर आपल्याला कधी सुख वाटणार आहे. आणि या सुखासाठी देव वेडावला. देव संत सजनी राहिला, वैकुंठ सोडून संत सजन राहिला. देव तिथला सोडलेला नाही, इथे राहिलेला. मग वैकुंठ कुठला. मौली ज्ञानोबा रे तुम्हाला मला वर्णन सांगतो. सर्वत्र वैकुंठ केले असे ज्ञान देव पाठ, हरी हाच वैकुंठ. हरी आहे. आता खंडोबारायाची मूर्ती आहे, हनुमंतरायाची मूर्ती आहे, प्रभू रामचंद्राची मूर्ती आहे, भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे. सर्व देवदेवतांची मूर्ती आहे. पण हरीची मूर्ती कुठे. हरीची मूर्ती असायला पाहिजे ना कुठेतरी.
माझ्या ज्ञानोबारायांनी सांगितलं. ते नाथ महाराजांचं आत्मा परमप्रिय हरी, ज्याचा नाम संकीर्तन हर्षवरी, सभाई अभ्यंतरी हरी प्रगटे, चुकल्या मायपुता संकटे, बहुकाले एकाएकी झाले बेटी, त्याने ओरडे घाले मिठी, चाले पोटी अनिवार्य रुदन, त्या रुदनात सवेचे हर्ष प्रगटे, त्या हर्षाची नेटी पाटे, हसूत लागे कटकोट मुखे गत. नाम चिंतन करताना आपण जी जपत असलेली माल ती खालीच पडायला पाहिजे. नाही जर खाली पडत तर आपण देहावरती आहोत. आपलं लक्ष असतं तो गुरुमनी कधी पलटी होतो म्हणून. गुरुमनी पलटी होता कामा नाही. मी बरेचशा जणांना बोलतो, तू जपतोस ना, तो गुरुमनी येऊन जाऊ दे एकदाशी, तो आतमध्ये जेव दे. तो आतमध्ये एकदा गेलं ना, तुला उलट पालट झाल्या टली राहणार नाही. आणि ती जोपर्यंत होत नाही त्या वेळेला भगवान श्रीकृष्ण तुम्हा आम्हाला सांगतात, आईशी स्थिती नाही ज्यांची. बघा नाथ महाराज वर्णन करतात, आईशी स्थिती नाही ज्यांची, तर कृष्ण प्राप्ती कैशी त्यांची. कृष्ण भक्तांची ऐशी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाणं, कृष्ण मिळू पाया ज्ञान, सकळ मूर्खांचे अधिष्ठान, लटके तरी आण देवाचे. बघा देवाची शपथ घेऊन सांगितलेलं. अरे उद्धवा, तू माझं बघतायस ना, मग तुझी ती स्थिती आजायला पाहिजे. आणि उद्धवाची ती स्थिती निर्माण झाली. चित्त चैतन्य पटरा मिठी, सुटता लिंग देहाची घाटी, आपार पा कंठी बाष्प डाटे. अशी स्थिती ज्या वेळेला होतो ना, त्या वेळेला परमात्मा त्याला समजतो. त्या वेळेला श्री गुरुने त्याला अनुग्रह दिला, तो समजतो. श्री गुरुने त्याच्यावरती कृपा केली ते समजतं. श्री गुरुने त्याच्यावरती प्रेम केलं असं समजतं. बघा काय शब्द आहे ते. असं होत नाही तर काय होणार. समर्थ सद्गुरू रामदास स्वामी तुम्हाला आम्हाला सांगतो, देवा वेगळे कोणी नाही. बघा ऐशी म्हणती सर्वई, परंतु त्यांची निष्ठा तैशी नाही. बघा काय सांगतात. सांगणारे भरपूर सांगतात देव आहे, देव आहे, देव आहे. कुठे आहे एखाद्याला विचारून बघा. परंतु त्यांची स्थिती तैशी नाही ते सांगतात. त्यांची स्थिती तैशी नाही, फक्त वल्गना करून सांगतात. नाथ महाराज त्याच्यावरती खुली मारतात. मोरांगिया ती डोळस, अंगभर भरले असे पिसे, एका दृष्टीविना आणले झाले तैसे विद्वांसुगा. बघा काय शब्द ते विद्वांसांना केले. माझ्या ज्ञानोबारायाने सांगितले, वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा. आणि इकडे सांगतात ते विद्वांस आहेत, त्यांना दृष्टीच नाही म्हणून सांगतात. त्या ज्ञान सांगण्याची, कारण त्यांनी ग्रहणच नाही केलं तर ते काय सांगतात. बहुत केले पाठांतर, वर्म ते राहिले दूर. भरपूर पाठांतर केले पण वर्म वेगळं आहे. माझे रामदास बाबा सांगायचे, अरे भाऊ तुम्ही भाग्याचे आहेत, तुम्ही भाग्याचे आहेत. तुम्हाला सांगू का, गाडीभर पोथ्या वाचली पानं, परी गुरु गम्य खून नेणती बाप्पा. तुका कुळबियाचा. बघा तुका कुळबियाचा आहे, त्यांनी ते गुरुची खूण जाणली. आपण किती भाग्याचे होतो. आपल्याला परंपरा लागली, आपल्याला योग्य ते महात्म्य मिळाले, आणि त्या महात्म्याने आपली प्रेमावस्था निर्माण करून झाली. त्या महात्म्याने आपल्याला प्रबोध स्वरूपाचा ज्ञान दिला. आणि हे दिलं का नाही आपल्या शास्त्रामध्ये बघायचं आहे ते. आणि शास्त्रामध्ये आपल्याला सापडलं नसेल तर त्यांनी दिलं नसेल आपल्याला, आपल्यापासून त्यांनी चोरून ठेवलं असेल. म्हणून माऊली ज्ञानोबा सांगतात, त्रिगुण सार, निर्गुण हे सार, आणि सारा सार विचार. काय शब्द आहे तो. त्रिगुण सार आहे, निर्गुण हे सार. हा निर्गुण सार आहे, हा निर्गुण हे सार आहे. आणि हा सारा सार विचार हरिपाठ. हरीला ज्या वेळेला आपण पाठ करतो
त्यावेळेला नक्कीच आपल्याला तिथपर्यंत जाता येतो. आणि जाण्याचं साधन एकच सांगितलेलं आहे. कुठलं साधन आहे? ज्यांच्याकडनं आपण ते नामस्मरण घेतलं ते शुद्धत्वाला असायला पाहिजे. ज्यांनी ते नामस्मरण दिलं ते उदारतेने असायला पाहिजे. ज्यांनी उदारतेने नामस्मरण दिलं ते प्रसिद्धी असायला पाहिजे. आता उदारता प्रसिद्धी नाही, प्रसिद्धी आहे तर शुद्धत्वाला नाही. हे तिन्ही गुण जिथे नाही ना मग एक एकावन्न बनले. माऊली ज्ञानोबा आहे तुम्हा आम्हाला वर्णन करून सांगतात योग सुखाचे सोळे. बघा काय सांगतात, सेवका तुझे निस्नाळे सोहम सिद्धीचे लले पालशी तू. आपल्याला काय दिलेले? ते तत्वज्ञान दिलेले. आणि ते तत्वज्ञान अनादिकाळचं आहे. आणि अनादिकाळचं असून ते परंपरेनुसार दिलेले आणि त्याला योगाचं सोहळं म्हटलेलं. माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलं योग याग विधी येणे नवे सिद्धी वायाशी उपाधी दंभ धर्म. इथे योग याग काही चालत नाही. ते फक्त अभिमानाच्या गोष्टी आहेत. योग याग केलं तर मौलिक ज्ञानोबा यांनी आम्हाला आपल्याला सांगितलेलं आहे आणि ते आपण जपलेलं आहे. आणि ते जपलेले शारदीयचे चंद्रकले. बघा याची अमृत कणक ओले ते वेचिती मनमवाले चकोरत. आपण चकोर पक्षी आहोत. जसं शारदीच्या चंद्रामधून अमृत कण असतात तेवढंच फक्त ते घेतात. बाकीचे खालचं पाणी पितच नाही ते. मग आपल्याला काय? म्हणून तुकोबारायांनी छाती टोक सांगितलं वेदाचा तो अर्थ अमाशीचं ठाव इतरांनी व्हावा. घ्या किती घ्यायचं तेवढं डोक्यावर घेऊन फिरा. आपल्याला एवढंच दिलंय. 1 किलो परसन खाण्यापेक्षा 1 शटाकच पेर बसत आणि ते तुम्ही आम्हाला दिलेलं हो. आणि त्याला योगाचं सुख बोललेलं आहे. नाथ महाराज सांगतात शरीर शोषणा नाव तप हे प्रारब्ध भोगानुसार हृदय आहे कृष्ण रूप हे सांक्षेप शुद्ध तपाचे. बघा शरीराला आठवून काही उपयोग होणार नाही. शरीर शोषणा नाव तप जे तपाला बसतात ते शरीराला आठवतात. आपल्याला तपाचे सामर्थ्य तपिन्नेला अमुक चिरंजीव कल्पे आपल्याला चिरंजीव बनवलेलं आहे. आणि एवढं सुखाचं सोहळं तुमच्या आमच्यापर्यंत पाठवलेलं आहे माऊली ज्ञानोबारायांनी. आवश्यकता होती का त्यांना? आपल्या धर्मासाठी आईवडिलांचं बळी द्यावं लागलं त्यांना. आपल्याला हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवून त्यांना पैठणला जावं लागलं. नको नको त्यांनी त्यांचं छळ केलं. माझ्या ज्ञानोबारायांनी हे लोक ऐकत नाही ताटी लावून बसले. आणि जर मुक्ताबाईंनी त्यांना जर सुनावलं नसतं, मुक्ताबाई जर बोलल्या नसत्या तर आपल्यापर्यंत हे ज्ञान पोचलं नसतं. हे ज्ञान पण आपल्यापर्यंत पोचलं नसतं. योगी पावन मनाचा साये अपराध जनाचा आपण तारुण विश्व तारा ताटी उघडा ज्ञानेश्वर. अरे तू ताटी उघड, तू पावन आहेस. आणि हे ज्ञान जगाला वाट रे दादा, तू जगाला वाट. आणि जगाला वाटता वाटता ज्ञानोबारायांनी ताटी उघडली. हो ज्ञानोबारायांनी ताटी उघडली आणि मग ते बोलायला लागले तरी अवधानी ऐकला दिजे मग सर्व सुखाची पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड आहे का? मी प्रतिज्ञा घेऊन सांगतो. तुम्ही एकदा ऐकलं ना तुम्ही सुखाला पात्र होईल. आणि सुखाला एकदा पात्र व्हाल तर तुम्ही योग्य त्या महात्म्यांकडे जा. आणि योग्य त्या महात्म्याने आपल्याला ते दिलं का मग बरोबर आहे. नाही तर ऐशियांची करता सेवा काय सुख वाटेल जीवा. पाठांतरवाले भरपूर आहेत, त्यांची सेवा करून काय होणार आहे. ज्ञान तर आपल्याला मिळणार नाही, पुण्यच लाभेल आपल्याला, त्याच्याबद्दल निर्विवाद सत्य. आणि हे ज्ञान सांगण्यासाठी आईसाहेबांनी सांगितलं ना
भोलेनाथांना सांगितलंय, दादा तुम्ही जे नामस्मरण करता ते कोणते? भगवान भोलानाथ जगाचा देव. आणि मग माऊली ज्ञानोबारांनी ती ओवी टाकली. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवारी नेनो काय सांगितले त्रिपुरारी. त्यांनी काय सांगितलं असेल हो? आई साहेब सांगतात, तुम्ही प्रभू रामाचं भजन करता, प्रभू राम तुमचं भजन करता, नक्की तुम्ही करता काय? मग त्यांना लांब असं समुद्राच्या किनाऱ्यावरती नेलं आणि अनादिकालाचं ते तत्वज्ञान आपल्याला मिळालेलं ते दिलं. आपण किती वागायचे होतो? आपण कधीतरी विचार करतो का, माझ्या भावाने मला एवढं मोठं केलंय, विश्वापेक्षा मोठं केलेलं, म्हणून ते बोलायचे बघा नेहमी. तुमच्या नाकातला आकाश, प्रकाश आणि वारा तुमच्या पुढतं आहे का? जगभर सांगितलं ना. मग आपण केवढं जगभर आहेत ना. हो, देह सोडून द्या, देह जाईल एक दिवशी, देह जाईल जाईल अशी कालोबा खाईल. हा कालाचा आहे, देह चौकाचा आहे, पाचाचे झाले, कर्माच्या गुणी गुंतले, भाऊ तकी सुटले काल नराचे. या कालाच्या तोंडातच आपण गेलेलो आहोत. पण नामस्मरणाच्या योगाने आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे. अनु रेणू या थोकडा तुका आकाश आहे एवढा. बाबा बोलायचे, आपण कुठून आलो? आपण कुठून आलो? आपण पण तिथूनच आलेलो. अरे ज्याला समजलं ना ते या मृत्यू लोकांची इच्छा करतात. आपल्याला आयता मिळालेला आहे मानव देह, तरी आपण इच्छा नाही करत देवप्राप्ती होण्यासाठी, खंडोबाराय प्राप्त होण्यासाठी. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. कशासाठी जन्म मागतात? ते काय कारण आहे का त्यांना? नारायण नामे होऊ जीवन. त्या नारायणाचं नामस्मरण घेऊन आपण मुक्त व्हावं. ते स्वर्गाला त्यांना काही कमी होतं का? ते फुकट अमृत मिळत होता. तिथे 1 नंबर नाही, 2 नंबर नाही, काहीच नाही. नाथ महाराज सांगतात, अमर अमृत पान पिती शेकी तेही मरून जाती. जे नामामृती सेविती ती कलिकालाशी नागवती. बघा काय बोलतात, कलिकाल सुद्धा त्यांच्या जवळ येऊ नये, येणारच नाही. कशाच्या योगानं? आपल्याला ते अनादिकालाचं तत्वज्ञान मिळालं, आपली ती प्रेम अवस्था झालेली आहे, आपले अष्ट सात्विक भाव झालेले, आपली शास्त्राप्रमाणे आपल्याला प्रबोध दिलेला आहे. ही रीत कोणाचकडे नाही बर का, ही रीत कोणाकडे नाही. तुम्ही करा आणि मरात असं सांगतात. ही रीत फक्त संतांच्या मार्फत परंपरेनुसार आलेली आपल्याकडे. म्हणून नाथ महाराज सांगतात, संता विना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती ग्वाही. साधू संतांच्या टाली प्राप्तच नाही अशी वेदाने मान्यता दिली. चौवेदी जाण साई शास्त्र कारण, 18 पुराण हरीशी गाती. या 18 पुराण इथे हरीला जातात. मग तुम्ही आम्ही नको गायला? आपल्याला कोणी सांगत नाही मायबाप. आपल्याला जर सांगितलं ना तर नक्कीच आपण तिथपर्यंत पोहोचल्या तरी राहणार नाही. आपलं भाग्य आपल्याला सांगितलं, आपल्या घरी येऊन सांगितलं, आपल्या जवळ मांडीवर बसून सांगितलं, आपल्या पाठीवर हात फिरून सांगितलं, भाऊ तुम्ही भाग्याचे हो. नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसा जो का पुरुष, कोटी माझी एक ब्रह्मज्ञानी. कोटीमध्ये एक आहे हे ज्ञान जो स्वीकारतो तो. किती पब्लिक आहे जगामध्ये? ऐसा कोण तुका त्याशी लोटांगण. एकच सांगितलेलं आहे, चोखा म्हणे ऐसा जो का पुरुष, लक्षा माझी एक ब्रह्मज्ञानी. चोखोबर आहे ते सांगतात. अरे अष्टोदश तीर्थ जयाची या चरणी, तो तुझ्या हृदय भुवनी आत्माराम. तो तुमच्या आमच्या हृदयामध्ये तो परमात्मा आहे. तो खाल्लेला पचवतो, आपल्याला झोपवतो, व्यवस्थित सकाळी उठवतो. त्या परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि हे समजण्यासाठी
माऊली ज्ञानोबा पासाय ज्ञानामध्ये सांगतात, जे खलांची वंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवाची. माझी मैत्री आहे ना त्या जीवांच्या पर्यंत पोहोचावी, जे खल त्यांच्यापर्यंत होतात त्यांचा खलपणा जाऊन दे आणि त्यांना चांगला मार्ग मिळू दे. मी कधी कधी बोलतो, एक वेळ देवावर नाही विश्वास ठेवला तरी चालेल, देवावरती विश्वास नाही ठेवला तरी चालेल, पण संतांवरती ठेवल्या तरी राहूच नका. का तर देव दुष्टाला मारतात, देव दुष्टाला मारतात आणि संत दुष्टाला सन्मार्गाला नेतात. काय केलं ते गोरोबा काकांनी, या विसोबा केतरांनी? ज्याच्या ताटामध्ये देव जेवत होता, त्याच्या कीर्तनात नाचत होता, नवे नवे देव सांगेल नामदेव महाराज जे सांगत होते ते देव ऐकत होता. माऊली ज्ञानोबा रायांनी एवढं त्रास दिलं माऊली ज्ञानोबा रायांना, त्याला नामदेव महाराजांचा गुरु बनवण्याच्या पदवीला पोहोचवलं. कुठपर्यंत पोहोचवले? श्री गुरुची कृपा होण्यापर्यंत पोहोचवले. कृपा कटाक्ष न्यायालय आपल्या पदी वैसविले, बाप रुक्मादेवीवर विठ्ठल झाली संधे संध्या माझा गेला. बघा काय सांगतात, आत्मा राम हृदयी प्रगटला, गुरु कृपा निर्मल भागीरथी, शांती दया सरस्वती. त्यांनी अशी आमच्यावरती कृपा केली, शुद्धत्वाने कृपा केली, उदारतेने कृपा केली, आमचा आत्मा राम आमच्या हृदयामध्ये प्रगट झाला. नाथ महाराज सांगतात, प्रगटलो ऐसे म्हणता लाज वाटेल चित्ता, मी स्वयंभूच असता. बघा ना काय बोलतात ते, मी प्रगटलो ऐसे म्हणता लाज वाटेल बोलते चित्ताला, मी स्वतः आहे तिथे. काय एक एक शब्द आहे नाथ महाराजांचे. एकदाच सांगितलं त्यांनी, ब्रह्मास्मय शिवानी एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पलोनी, तो तक्षणी जागे जागताची होई विस्मरण, मी देह म्हणता लाज होतो. आता रे आम्ही बोलतो हा देह माझा, हा देह माझा. आता माझा दात दुखतो, आता मी कोणाला सांगू? माझे केस पांढरे झाले, मी कोणाला सांगू? माझा आहे ना. नवे नवे आमचे गुडघे दुखतात, खाली बसतायत, कोणाला सांगू? हे आपले प्रारब्ध भोग आहेत, पण याच्यामध्ये परमात्मा आहे ना, तो परमात्मा बरोबर आपल्याला चालवतो. चाले शरीर कोणाच्या सत्य कोण बोलावी ती हरिविना, हे कवी ऐकवी एक नारायण. किती वेळा देवाचं नामस्मरण होतं? 21,600 वेळा होतं. आणि हीच खून मेन आपल्याला सांगत नाही हो, हीच खून आपल्याला सांगत नाही. का सांगत नाही मला तेही समजत नाही, पण आपली माणसं सहजपणे ती खून सांगतात. किती वेळा नामस्मरण होतं? तुम्ही करा नाही ते नका करू, 21,600 वेळा होतो. माझ्या माऊलीने त्याचं उदाहरण दिलेलं, देखे मनुष्य जात सकल स्वभावताची भजनशील झाले असेल केवळ माझ्या ठाई. तो प्रबोध झाला ना तर त्याचा नामस्मरण 21,600 वेळा होतो. किती वेळा होतो? 21,600 वेळा. पहिला जेव्हा अनुग्रहित नाम देतात असलेला चतुर्श्लोकी भागवत, तो अंतःकरण शुद्धीसाठी. आणि एकदा अंतःकरण शुद्ध झालं का मग त्याच्यामध्ये बी पेरण्याचं काम करतात. समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा तुम्हाला आम्हाला सांगायची, जागा घेतली वर्णन करण्यासाठी का बी पेरण्यासाठी? आम्ही वर्णनच चाललेलं आहे सर्व. बी कोण पेरायचा? ते उत्पन्न घेण्यासाठी. मी केवढा आहे? मी जगापेक्षा मोठा आहे. उत्पन्न घ्या. मी कसा आहे? आनंद घेणार. मी कसा आहे? या वृत्तीहीन आहे. मी कसा आहे? विश्व व्यापक आहे. काय सांगितलं होतं ना. आणि असं नामस्मरण, असं चिंतन, असं उपासना संत श्रीपाद बाबांनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणून योग सुखाचे सोळे त्याला बोलले, सेवका तुझे स्नेहाले सोम सिद्धीचे लले पालशी तू. या सिद्धीचं लल तू आपल्याला पुरवलेलं आहे. देवा मी तुझा उपकार कसं विसरू? आणि हे उपकार विसरण्या योग्य नाहीये. काही काही बोलतात आपल्या शरीराच्या चपला केल्या तरी त्यांचा उपकार तेही कमी पडतो आपल्याला.
आकाशम पतितोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारम केशवंते प्रति गच्छति. आकाशातून पडलेला पाऊस नदी नाल्याच्या योगानं समुद्राला मिळते. ते पुन्हा पाठीमागे येते का? नाही येत. तशी वृत्ती या विश्वामध्ये विलीन होते आणि या विश्वामध्ये विलीन झाल्यानंतर ती वृत्ती पुन्हा वापस येते का? एक श्वास जाए तो तिन्ही लोक कमाल. कबीर कहे कमाल क्यों क्यों बजावत है ढोल. एक श्वास जाए तो तिन्ही लोकांचा मोल. आपलं आयुष्य एवढे गेलं, किती मोल गेला असेल. म्हणून आदरणीय हरिभक्ती परायण गुरुरामगुरु चिंतामण भाऊ यांनी सांगितलं सेवा करा. मी सांगितलं सेवा नाही करता येत, पण बाबांचा निरोप मात्र नक्की सांगता येते. बाबांनी जो आपल्याला निरोप दिलेला आहे तो निरोप नक्की सांगता येते. सांगितलं कोणी एक दृष्टांत देतो ना, लगेच आपली सेवा आटपतो. एक मुलगी होती, त्या मुलीला मोठ्या श्रीमंतांच्या घरी दिली. दिल्यानंतर दिवाळीचा सण आला आणि दिवाळीच्या सणाला सर्वांनी विचार केला आपल्या सुनबाईला माहेरी पाठवायची. एकमताने सर्वांनी झाला, पण नाही पाठवायचं. सर्वांचा विचार पक्का झाला. पण तिचा मामा होता ना, तुझ्या मामासारखा नाही का, मी तुझा मामा याचा नाही. ही आमची सून आहे, उंबरखान आपल्या चिंचोळ्याच्या पाडवलीत. तिला कालपासून लय वेळ लागलेला आहे. मी तुमच्याच कार्यक्रमाला येईन. अरे माझा कार्यक्रम ऐकून काय होणार आहे. पण तिकडे होती, ती बोलली मी आता मोठे गावात पण येईन. आली बिचारी, मागे 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 आली. असो एक असा विचार केला ते, एक मताने आपण पाठवायचीच नाही. मग तिचा मामा जज होता हायकोर्टामध्ये आणि त्याने विचार केला आपल्या भाचीला आणायला मी जाणार. तेव्हा ते मामा आताचे नाही, आता कसे. आणि तो आणायला गेला आणि सांगितलं मी आमच्या मुलीला न्यायला आलोय. सर्व गप्प बसले. त्यांचा एकमताने ठराव झालता का पाठवायचे, पण न्यायला कोण आले? मामा आले. आणि कोण आहे? जज आहे. तसं हे जेजाने आम्हाला सांगितलं सेवा करा. सेवकी सांगितले करावे काम, हेतूपणा कामा नाही. असो झालेली सेवा भगवान खंडोबारायाच्या चरणी अर्पण करून उपस्थित असणारे आमचे आदरणीय नारायण भाऊ आहेत, डॉक्टर कुणाल म्हात्रे आहेत, आमचे शेळूचे भाऊ चंद्रकांत दादा. बघा ना, ते नेहमी कार्यक्रमाला शेळू होऊन येतात. रात्री 11:30 पावणे 12ची गाडी घेऊन. आमच्याकडचे आम्ही लोक नाही करून मध्ये आपले घरचेच आहेत सर्व. असो समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा प्रेमे, रामदास बाबा प्रेमे उपस्थित राहिले. सकळांच्या पाया माझे दंडवत. आपला चित्त शुद्ध करा. झालेली सेवा मोडकी का तिडकी मला नाही माहिती, पण देवाने जशी वदवली वाणी त्या पद्धतीने बोलता आलं आणि तेच माझ्या खंडोबारायांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देव. कुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज. राष्ट्रसंत श्रीपाद बाबा महाराज, राष्ट्रसंत रामदास बाबा महाराज की जय.